एक शिक्षण क्षेत्रातला लुडबुड करणारा माणूस आहे मी, कार्यकर्ता. पण माझ्या ज्या नजरेत भरतात त्या तीनच मी गोष्टी तुमच्या पुढे मांडतो. त्या जर या वर्ष 2 वर्षात पूर्ण झाल्या तर खूप चांगलं होईल. पहिली गोष्ट म्हणजे शिक्षकांचं प्रलंबित जी मागणी आहे, जुनी पेन्शन योजना, त्याच्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करावे. दुसरं, शिक्षकांना जे शिक्षकेतर कामं लादली जातात ती ताबडतोब बंद व्हावी. माझा अनुभव असा आहे की इकडे आम्ही परीक्षेचं टाइम टेबल देतो आणि तिकडनं जिल्हाधिकाऱ्याकडनं समन्स येतं, परीक्षा गुंडाळाव्या लागतात, वर्ग बंद ठेवावे लागतात. आणि काही सर्वेक्षणांच्या वेळेला तर असं झालेलं आहे की 30 जणांचा स्टाफ, त्याच्यातले 26 जण शासनाने घेऊन टाकले, उरलेले 4 याच्यासाठी उरले की ते मानधनावर होते, नाही तर तेही गेले असते. त्यामुळे हे अप्रगत विद्यार्थ्यांची जी समस्या आपण चर्चा करतो, सर्वे करतो, ती समस्या आपली सुटेल जर हे शिक्षणेतर कामं यांची बंद केली तर. आणि तिसरी एक गोष्ट जी खूप महत्त्वाकांक्षी आहे, ती जर आपण करू शकला तर खूप छान होईल. मंत्रालयामध्ये एक शैक्षणिक कक्ष असावा. या शैक्षणिक कक्षातर्फे याच्या मार्फत ज्या मराठी अनुदानित शाळा आहेत त्यांना वेतनेतर अनुदान मिळत नाही, हे सगळं जगजाहीर आहे. त्यांच्यासाठी या कक्षाने काही निधी उपलब्ध करावा आणि हा निधी या कक्षामार्फत या मराठी अनुदानित शाळांना खेड्यापाड्यांमध्ये तो डिस्ट्रीब्यूट करावा. आज मला सांगायला फार दुःख होतं, आपल्या सगळ्यांना ती जाणीव आहे की आपल्याकडे ग्रामीण भागांमध्ये विद्यार्थिनींसाठी, मुलींसाठी स्वच्छतागृह नाही आहे. आणि ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देणार नाही तर दुसरं कोण लक्ष देईल? म्हणून ह्या शैक्षणिक कक्षाने असे सगळे जे समस्या आहेत पायाभूत सुविधांचे, त्याच्याकडे लक्ष द्यावं, त्याला निधी उपलब्ध करून द्यावा. मी जास्त बोलणार नाही. मी तुमच्या भविष्याच्या